बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक M.B. तोडकर लिखित कादंबरी गावकूस भाग 11. ती निसांज होत आली. वाटण्या फार काय मोठ्या नव्हत्या. शेवंतानं सांजवात लावली. सोप्यातच सांगितल्याप्रमाणे बाजी खोत गणूनाना आणि श्यामवांना चर्चा करत बसली होती. तेवढ्यात वसंता घरी पोचला. सोप्यात सारी गोळा झाली होती. बाजीनं सुरुवात केली. बोल वसंता, कशा वाटण्या करायच्यात आणि कशा कशाच्या करायच्यात हे आधी सारेजण सांगा. मग आम्ही पंच लोक ठरवतो मुरलं. कुणी काय बी बोलना म्हटल्यावर अण्णानंच विषयाला सुरुवात केली. जे हाय त्यात तीन तीन हिस्सं करा जावा. काय काय हाय? मळ्याची 1.5 एकर, गारमाळाची 2 एकर, घर जागा आणि पलीकडची 2.5 गुंठ मोकळी जागा. दुसरं काय हाय वाटणी करा आहे. बैल म्हसरं काय ती वसंता फलाटावर बांधणार नाही, अण्णांना उलगडा करून सांगितला. यावर वसंता म्हणाला, नाना, भांडी कुंडी जनावरं याची काय बी वाटणी नको मला. मग काय हवंय ते तरी सांगून टाक की. मध्येच बिनू आणि सदानं दोघांनीही सांगून टाकलं. नाना, 3 हिस्सं करायची काय गरज नाही. आमच्यात ताकद असुपतूर आणि आमचा हातपाय चालत्यात तर आम्ही काय आई अण्णाला वाऱ्यावर सोडणार नाही. आमच्या दोघांच्या बी काय वाटण्या होणार नाहीत. त्यालाच काय कमी पडत असेल तर देऊन टाका जावा त्याच्या हिशाचं. तवर अण्णांनी पंचासने सांगून टाकलं. अहो नाना, कोडी ह्याच्या शिक्षणापायात घाण पडली या. आज 5-7 वर्ष झाली. घाणवडीच्या कागदाची मुदत संपून बी गेली या. कोडीचं रान सोडवायची काय ताकद झाली नाही आमची. तेवढ्यात निर्लज्जपणानं म्हणा किंवा उर्मिलेचा डोळ्यांसमोर काली अवतार आठवत वसंता म्हणाला, कोडीचं रान मी माझ्या पैशानं सोडवतो, बेचनपत्र करून घेतो. पैसे फिटू पत्तूर ते रान माझ्याकडे राहील. या दोघांनी त्यांच्या हिश्श्याचं पैसे भागविल्यावर 3 हिस्सं होतील कोडीचं. सारे अवाक होऊन वसंताकडे बघितच राहिले. शेवंता तर म्हणालीच, अरे वाद्या, काय भांग बिंग पिऊन आलायस का काय? कशी अवदस आठवली तुला असलं बोलायला? यावर गणूनाना म्हणाला, वहिनी, तिने सांजला अभद्र बोलू नकासा. आणि काय काय आहे तुझ्या मनात? बाजीनं निर्वाणीचं विचारलं. हे बघा नाना, गोट्याला लागून 2 गुंठ मोकळी जागा आहे, ती मला द्या. 1/2 एकर मळा आणि गारमाळ 1/2 एकर, म्हणजे मग माझ्या हिश्श्याचं संपलं. कोडीचं काय माझ्याकडे राहतेच की. आज पत्रू सावकार असाच खात होता, ते आज भावानं खाल्लं म्हणून काय बिघडतंय वई? गोट्या लगतच्या 2 गुंठ जागेची वसंतानं वाटणी मागितल्यावर धूर्त अण्णाच्या डोक्यात एक ईद चमकावी तसा प्रकाश चमकला. वसंतानं तरीच मागं पमाच्या पहिल्या सासऱ्याच्या मत्तीसाठी मोकळी जागा ऐकायला नकार दिला होता आणि सदाच्या खोक्यालाही विरोध केला होता. याची आठवण होऊन अण्णा म्हणाला, अरे विलंदर माणसा, म्हणून मोकळी जागा ऐकाय आणि खोकं घालाय नकार दिला होतास होय रे? किती स्वार्थी आहेस रे वसंता. यावर गणूनाना गुरगुरला, आणि आई बाला काय वाऱ्यावर सोडायचं काय? का बरं, तिने होऊन राहावं माझ्या फ्लॅटवर. वसंतानं मुद्दा मांडला. अरे ते कसलं येऊन राहत्यात जिल्ह्याला. आता शेवटच्या टायमाला गावकुडीच बरी वाटत्या बघ म्हाताऱ्यासनी. बाजीनं उपदेश केला. पण बाजी आत्तापुत्र वाटणीच्या विषयावर निर्णयाप्रती आलेला नव्हता. साऱ्यांचं बोलणं चाललं तवर बाजीच्या मनात प्रकाश पडला. दणक्यात निर्णय सांगितला. हे बघ वसंता, बोल म्हणालास तर मोहरं बोलतो. असं म्हणून अखेरचा निर्णय बाजीनं सांगून टाकला. मोकळी जागा अशी तुला एकट्यालाच मिळायची नाही. ती मिळवायची असेल तर कोडीचं रान सोडीव.
आणि म्हातारला मरुस्तवर खायला दे जा. जो सांभाळल तो 2.5 एकर कोडीचं रान खाईल. त्यांच्या माघारी 3 वाटण्या होतील. मळ्याचा आणि गारमाळाचा 3रा हिस्सा घे जा. पर मोकळ्या जागेतलं तोंडाला असलेलं सदाचं खोकं मात्र हलवता येणार नाही. ते काय एका कोपऱ्यावरच आहे की. तुला काय तसदी देणार नाही सदा. उद्या सकाळी श्यामवानाला घेऊन मळा, गारमाळ आणि गोट्यालगतची जागा यांचे हिस्से पाडून घ्या जावा. बरीच रात्र झाली होती. बाजीचं आता उत्तारवय झालं होतं. हाताला धरून बाजीला बिनोबानं घरी सोडलं. वसंतही फटफटीवरून आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी निघून गेला. जाताना थोडं खुशीत तर थोडं खिन्नपणानं जात होता. खुशी एवढ्यासाठी की उर्मिलाचा आणि वसंताचा कायमचा वाद मिटणार होता. दुःख एवढ्यासाठी की घरच्यांच्या मनाविरुद्ध वाटण्या झालेल्या. आणि त्या विचारातच परमिट रूममध्ये शिरला. ढसाढसा दारू ढुसली. आज नेहमीपेक्षा जास्तच घेतली. सराव झाल्यानं आता दारूही चढत नव्हती वसंताला. तरीही झोकांड्या खातच फ्लॅटची बेल वाजवली. उर्मिलालाही आता दारुड्या नवऱ्याची सवय झाली होती. दारू पे नाहीतर विष पे, पण माझ्या तालावर नाच असाच ठेका धरला होता उर्मिलानं. वसंताला आता आवर घालणारं कुणीही नव्हतं. कधी कधी दारूच्या अतिसेवनानं मोटरसायकलवरून रस्त्यात पडायचा. कुणी ओळखीचं भेटलं तर ॲडमिट करायचं. असं दिवस जात होतं. ठरल्याप्रमाणे मळ्यातला 3रा हिस्सा, गारमाळाचा 3रा हिस्सा आणि मोकळी पलाटली जागा आता वसंताच्या ताब्यात मिळाली होती. त्याचा फायदा घेत उर्मिलाच्या सुपीक प्लॅननुसार गावाकडच्या मोकळ्या जागेवर वसंतानं टुमदार बंगला बांधला होता. दरम्यान गारमाळ आणि मळा वसंतानं 21 काढला. गारमाळ कुणीतरी घेतलं. मळा मात्र सयाजीनंच खरेदी केला. भविष्यात अण्णाच्या दोन्ही पोरांना देऊन टाकायच्या इराद्यानंच सयाजीनं मळा खरेदी केला. सारं मिळून 4-5 लाख मिळालं वसंताला. आता जाधव कुटुंबाशी कायमचा आधार आणि संबंध तुटल्याचा भास होत राहिला होता. त्यामुळं दारूत पूर्ण बुडाला होता वसंता. पलाटात बंगला बांधल्यापासून गावाकडं सहकुटुंब येणं जाणं चालू केलं. कोडीचं 2.5 एकर सावकाराकडनं सोडवून त्याचं पैसे भागवून रान अण्णाच्या नावावर उलटून रिकन्व्हियनचा कागद केला. आदनंमधनं गावाकडे जाणं येणं असल्यामुळं वसंताची लहान पोरं आणि बिनूलाही आता 2 मुलं झाली होती. सदालाही 1 मुलगा झाला होता. 5-10 वर्षाच्या वारगीची पोरं. वसंता गावी आला की एकमेकात मिसळू लागली. पण खाष्ट उर्मिला आपल्या मुलांना मिसळू देत नव्हती. बंगला सोडून बाहेर पोरांना हिंडाय फिरायला जाऊ दिलं नाही तिनं. दसरा दिवाळीत दिमाग मिरवायला गावात 4 चाकीतनं यायची. चांगलं 7-8 दिवस राहायची. आपल्या श्रीमंतीचा ऐट दावायलाच यायची असं शिवगावकरांनी भास व्हायचा. गळा भरून सोनं, देखण्या महागड्या पोशाखातल्या पोराकडं सदा आणि बिनूची पोरं नुसती बघत राहायची. अण्णा आणि शेवंताच्या सावलीलाही आपल्या पोरांना उभं राहू द्यायची नाही उर्मिला. बंगला बांधल्यावर पहिल्या उन्हाळी सुट्टीला उर्मिला 3 सांजेची गावी आली. येताना आंब्याच्या पेट्या, इतर फळं, बिस्किटांचं पुढंच्या पुढं भरून 4 चाकी गाडीच्या डिग्गीतून आणलं. वसंतानं मात्र बंगल्यापुढला लाईट इजवूनच खाऊच्या पेट्या गाडीच्या डिग्गीतून काढल्या. कारण उर्मिला काय सदा आणि बिनूच्या पोरासनी खाऊ द्यायची नाही. आणि उगाच पुढला अनर्थ नको असं म्हणून अंधारातच खाऊच्या, आंब्याच्या तसंच कपड्या लत्त्याच्या पेट्या काढल्या. यामागचं कारण असं होतं. वसंताचं बिनू आणि सदाच्या पोरावर मन वाढायचं. पर बायको मोहर काही एक चालत नव्हतं वसंताचं. वसंताच्या बंगल्याला लागूनच अण्णाचं दार. दारातच बिनू आणि सदाची पोरं खेळत होती. दुपारच्या टायमाला बंगल्याच्या व्हरांड्यात वसंताची पोरं आंबा चुकत उभा राहिलेली बिनू आणि सदाच्या पोरांनी पाहिली. त्या सरशी त्याने आपल्या आजा आजीकडे आंब्यासाठी लकडा लावला. आम्हाला बी आंबं खायला द्या म्हणून रडू लागली. अण्णांचा जीव खालवर झाला. दुष्काळापासून गावातला आंबा पुरता नाहीसा झाला होता. कुठेतरी 5-10 मळकऱ्यांचा आंबा पिकायचा, तो बी मुलकाचा महाग. त्यामुळे रजगिळत सदा बिनूची पोरं दिवसभर जिबळ्या चाटत रात्री झोपी गेलेली.
सकाळी उठल्यावर उकिरड्यावर उर्मिलानं खाल्लेल्या आंब्याच्या कुया आणि साली टाकून दिलेल्या. घरच्यांची नजर चुकून सदा आणि बिनूच्या पोराने उकिरड्यावर खाऊन टाकल्या कुया आणि साली चाटून आंब्याचा आस्वाद घेतला. पण एक आंबा म्हणून कधी उर्मिलेनं दिरांच्या पोरासनी दाखविला नाही. महागडी सायकल खेळणी याची वसंताच्या पोरासनी वानवा नव्हती. सुट्टीला आल्यावर सारी खेळणी आपल्या पोरांसाठी वसंता गावाकडे घेऊन आलेला. त्या खेळण्यावरूनही बिनू आणि सदाच्या पोरांची तक्रार झाली. मग आपल्या पोरासनी धोपाट्या घालत सदा बिनूच्या बायकांनी घरात नेलं. बघता बघता अण्णाही आता वयोमानानं आणि शुगरच्या आजारानं अंतरुणाला खिळला होता. तिच्या औषध पाण्याचा खर्च गरिबीत भरीस भर घालीत होता. सयाजी मात्र वसंताला सारखं टोकत असायचा. शेवंताकडनं पमाकडं आणि पमाकडनं सयाजीला. वसंतानं त्याची बायको उर्मिला याच्या वागण्याचा इत्यंभूत पाडा वाचला जायचा. पण निर्ढावलेला वसंता घन्ना म्हणत नव्हता. त्याच्यावर सयाजीची काही एक मात्रा चालत नव्हती. नियतीच काय ते वसंताबद्दल ठरवलं आता, असं सयाजी पमाला हताशपणे सांगून पमाची समजूत काढीत होता. अचानक एक दिवस अण्णाची साखर खूप वाढली. गावातल्या डॉक्टराकडे नेलं तर डॉक्टरनं जिल्ह्याच्या जोशी डॉक्टरकडे ॲडमिट करायचा सल्ला दिला. सारी कासावीस झाली. घरात तर दमडी नाही. मग जिल्ह्याच्या दवाखान्याचा खर्च कसा भागवायचा. ताबडतोब सयाजीला न पम्माला बोलावून घेतलं. सयाजीनेही मोठ्या दवाखान्यात नेऊन ॲडमिट करायची प्राथमिक तजवीज केली. वसंताला निरोप कळवला. जिल्ह्याच्या ठिकाणी वसंता राहायला असल्यामुळं तोही लगोलग आला. अण्णा आता कोमामध्ये होता. जगायची आशा कमी होती. साऱ्यांची रडारड चालू होती. परंतु डॉक्टरनं सांगितलं 15 दिवस ठेवलं तर पेशंट हाताला लागल म्हणून 15 दिवस जिल्ह्याला जोशी डॉक्टरांच्या दवाखान्यात ठेवला अण्णाला. वसंताला पण नोकरीतून येळ मिळत नव्हता. त्यामुळे बिनू आणि सदानच देखभाल केली अण्णांची. जमेची बाजू म्हणजे आर्थिक खर्च बघितला वसंतानं. उर्मिलेनं मात्र वसंताला बजावलं. अन्नाचं कमी जास्त झालं तर खर्चाचं 3 हिस्से करावं लागतील. त्यास वसंतानं होकार दिला. म्हणूनच उर्मिलाही दवाखान्याचा खर्च सोसायला तयार झाली होती. शेवटी व्हायचं तेच झालं. 10-12 दिवस झालं. डॉक्टरांनी पेशंटनं अखेरचा श्वास घेतला असल्याची बातमी वसंता, बिनू आणि सदालाही सांगितली. सगळी रडारड चालू झाली. शेवंताच्या दुःखाला तर पारावारच उरला नव्हता. अण्णासंग दगडधुंड्याशी गावाच्या राना माळाशी धडक्या देत खांद्याला खांदा लावून काबाड कष्ट केलेली शेवंता धाय मोकलून रडू लागली. एवढ्या कष्टातनं आणि गरिबीतनं अनेक वर्ष चालवलेला संसाराचा गाडा क्षणात मोडून पडला. ह्या झाल्या भावनिक गोष्टी. पण आता प्रश्न होता तो डॉक्टरच्या बिलाचा आणि अण्णानं गावातल्या लोकांच्याकडनं उचललेली देणी भागवायचा. वसंतानंही आपल्या नोकरीवर कर्ज उचललं आणि दवाखान्याचा खर्च भागवीत चालला. अखेरचं बिल लाखावर होतं. तेही वसंतानंच भागवलं. आता यापुढं अण्णाची देणी आणि अंत्यविधीचा खर्च हे सारं वसंतानंच केलं. एक दिवस 10व्याचं अंत्यविधीचं सोपस्कार झाल्यानंतर गावातली 4-5 निवडक माणसं घेऊन बिनू आणि सदासमोर वसंतानं विषय मांडला. भावकीसह गावकरी यांच्यासमोर वसंता म्हणाला, हे बघा, दवाखान्याचा सारा खर्च, अण्णांची देणी आणि अंत्यविधीचा सारा खर्च माझ्या पैशातनं भागवला आहे. त्यात 3 हिस्से करा. 2 हिश्श्याची जी काय रक्कम असेल ती मला द्या. मी पण नोकरीवर कर्ज काढून भागवाभागवी केली आहे ना. यावर गावकऱ्याने आणि भावकीनंही वसंताचं म्हणणं मान्य केलं. सारा मिळून किती खर्च झालाय वसंता? बिनूने विचारलं. एकूण 3 लाख होत्यात, वसंतानं सांगितलं. भावकीतलाच एक जण म्हणाला, म्हणजे 2 लाख रुपये तुला मिळालं पाहिजेत म्हण की ह्या दोघाकडनं. वय बरोबर आहे, वसंता म्हणाला. अरे एवढी रक्कम ती दोघं कुठनं उभी करणार? गावकरी म्हणाले. त्यातनं बी असं करा, 2 लाखाऐवजी लाखभर बशीव त्यांच्यावर
आणि नोकरदार म्हणून लाखभर सोस जा की. एकदम झम दिशी उभी वीज चमकावी तशी उर्मिलाची मूर्ती डोळ्यांसमोर कालीमातेचं रूप घेऊन उभी राहिल्याचा भास वसंताला झाला. त्या सरशी झाट दिशी म्हणाला, हे मला जमणार नाही. यावर गावकऱ्यांनी सदाला भिनूला सांगितलं, कोडीचं रान आई आसूपतूर तुमच्याकडेच राहणार आहे. अजून आई जिवंत आहे तवर त्याच्या वाटण्या होयाच्या नाहीत. तर मग कोडी घाणवट टाका जावा आणि त्याचं पैसे भागवा जावा. परत कोडीचं रान 2 लाखाला घाणवट टाकलं. वसंताचं पैसे भागवलं सदा आणि बिनूनं. आत्ता मात्र वसंताचा पुरा आधार तुटला. तो सैरभैर सुटला. दारू होता होता त्याला आता जुगाराचंही व्यसन लागलं. गावाकडच्या घरासाठी थोडं थोडकं कर्ज. त्याच्या जोडला अन्नाच्या अंत्यविधी वेळचं भावंडाकडून मिळाला 2 लाखाचा गल्ला वसंता दारूवर आणि जुगारावर उडवीत चालला. उर्मिलाही आता हातबल झाली. पोरं बढती होईत चालली होती. पगाराचा खर्चाशी मेळ लागत नव्हता. खर्चापायी घरातलं सोनं नाणं ही गहाण टाकता टाकता हळूहळू एक एक जिन्नस कमी कमी होत चालला. इंजिनियर असल्यामुळे जो काय वर कमाईचा पैसा असायचा तोही आता जुगारावर उधळायला सपाटा लावला. जिल्ह्यातल्या फ्लॅटसाठी मात्र उर्मिलेला माहेरच्याने हातभार लावल्यानं तिच्याच नावावर होता. नाहीतर जुगारावरी फ्लॅट कवाच उधळला असता. उलट बिनू आणि सदानं मातुराचा संसारात चांगला जम बसवला होता. बाजी कोताचा एकुलता एक मुलगा झिडपीला सभापती असल्यानं आणि शेतीसाठी मनुष्यबळ नसल्यानं बाजीनं आपला मळा बिनूच्या ताब्यात निम्म्या वाट्यानं दिला होता. त्यानेही कष्टानं आणि मेहनतीनं घरादारानं राबून खोताचा मळा बहारला आणला. 2 वर्षात कोडीचं घाणवट टाकलेलं रान सोडवून घेतलं. घराची पण चांगली डागडुजी केली. आईच्या आजारपणासाठी पैसा कमी पडू देत नव्हता. बिनून आता बैलाची भाडी करायचा उद्योग सोडून दिला. बैलाच्या भाड्याच्या पैशातनं घराला बरकत येत नसते हे अण्णाचं म्हणणं आता बिनूला पटलं होतं. सदाची आणि बिनूची पोरं आता चांगली कापडं घालून मिरवू लागली होती. त्यांच्या पोरासने आता चांगलं चुंगलं जिन्नस खायला मिळू लागलं होतं. हे बघून शेवंता बिनूला म्हणायची, अरे तुझी कर्तबगारी बघाय हे हसायला पाहिजे होतं. तसा बिनू आणि सदाला हुंदका दाटून यायचा. मग सारीच थोड्या वेळ अण्णांचं स्मरण करीत राहायची आणि बिनू म्हणायचा, आई तूच म्हणायचीस की कुणाचं बी काय राहीत नाही. त्यानं चोच दिल्या तेव्हा दाना बी दिल की त्यो. माझ्या शिवशंभूच्या दारात पांग फिटा येळ लागेल, पण चांगलं वागलं तर चांगलं झाल्या बिगा राहायचं नाही, अशी तुझी शिकवण होती की. एव्हाना आमदारकीच्या पुढच्या पंचवार्षिक निवडणुका येऊ घातलेल्या. सयाजीरावांनीही जय्यत तयारी केली होती. झेडपीच्या यशानंतर पुढे आलेल्या पंचवार्षिक विधानसभेच्या निवडणुकीची पुरी तयारी केली. जिल्ह्याला आमदारकीच्या 10 जागांपैकी 7 जागेवर आपल्या पक्षांचा आमदार उभं करायचा सयाजीरावांनी घाट घातला. जिल्ह्यातल्या सर्व कार्यकर्त्यांची पक्षप्रमुख या नात्यानं सयाजीनं मोठ बांधली. प्रत्येक मतदारसंघात निवडक पण सच्च्या कार्यकर्त्यांची जीवाला जीव देणारी फौज निवडली. प्रत्येक कार्यकर्त्याकडनं मतदारांची चाचपणी करून घेण्याचं काम फत्ते केलं. जनसमृद्धी पार्टीचा बोलबाला साऱ्या जिल्ह्यात झाला. कारण निवडणुकीपूर्वी जनतेच्या गारण्यासाठी प्रत्येक तालुक्याला स्वतंत्र पक्ष कार्यालय स्थापन करून त्यामध्ये प्रत्येक ठिकाणी सर्व क्षेत्रातल्या तज्ज्ञ आणि निष्ठावान लोकांची नेमणूक केली. त्याचबरोबर कार्यकर्त्यांमधली काही वकील मंडळीही सल्लागार म्हणून निवडली. ह्या मंडळींची अहोरात्र जनतेची गाराणे ऐकून निस्पृह आणि निस्वार्थीपणानं अडचणीवर ताबडतोब निर्णय घेण्याची धडपड मतदारांच्या नजरेतून सुटत नव्हती. वेगवेगळ्या विषयावर जनतेच्या अडचणी सोडवण्यासंदर्भात सभा घेऊन त्यामध्ये उत्कृष्ट वक्तृत्वाचा ठसा उमटला जाऊ लागला. सयाजीरावांची सभा म्हटल्यावर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून माणसांचे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे लोंढे येऊ लागले. त्यात काही विरोधी पक्षातली मंडळीही असायची. सयाजीच्या सभेला उदंड प्रतिसाद मिळू लागला. कीर्ती जिल्हाभर पसरली. तरी सयाजीराव गावच्या पांढरीच्या शंभू महादेवाला विसरले नव्हते. दिनचर्येत शंभू महादेवाचं आणि तात्यांचं स्मरण यांच्या आशीर्वादानंच दिवसाची सुरुवात व्हायची. एकंदर सयाजीचा राजकीय प्रवास योग्य दिशेने चालू झाला होता.
त्यामध्ये कोणी खंड पाडायचा प्रयत्न केलाच तर छत्रपती शिवबांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून जाग्यावरच शास्ती करायचा. राजकारणाचा कारभारच शिवछत्रपतींच्या आदेशानुसार चालू झाला. निवडणुकीपूर्वी कार्यकर्त्यांच्या उपदेशपर भाषणात सयाजीराव बोलले, मित्रांनो, आपल्या निस्पृह निष्कलंकपणानं जनतेच्या भावनांचा आणि परिस्थितीचा विचार करून भविष्यात पाऊल उचलायचं आहे. नाहीतर आज पाहताय इतर बऱ्याच दिग्गज मंडळींचं छत्रपतींच्या तस्बिरी समोरच खाबुगिरीचे उद्योग चाललेले आहेत. जनतेला शिवरायांच्या आदर्शांच्या गप्पा सांगायच्या, गांधी, नेहरू, आंबेडकरांच्या निस्पृहतेचा आदर्श सांगायचा. मात्र कारभार भ्रष्ट चाललेला आहे. जनकल्याणासाठी आणि जनसमृद्धीसाठी, शेतकऱ्यांच्या उद्धारासाठी म्हणून कार्यालयाच्या समोर छत्रपतीच्या आदर्शवत पत्राची भली मोठी डिजिटल पाटी लावायची आणि म्हणायचं, छत्रपती शिवरायांचे आज्ञापत्र आहे. हे आज्ञापत्र जनतेसाठी आहे की कारभारासाठी आहे याचा उलगडा अजून कुणाला झालेला नाही. पण यात कारभार मात्र जनतेच्या लुबाडणुकीचा आणि फसवणुकीचा करायचा. जनतेलाही आता याचा किळस आला आहे. एवढंच काय, काही दारूच्या बारमध्ये सुद्धा शिवशाही दरबार भरलेली मोठी तैलचित्र आजच्या कारभारात बघायला मिळतात. स्वार्थी कारभाऱ्यांचे लुबाडणुकीचे उद्योग शिवरायांच्या तस्विरीसमोर करताना एकदा द्रोणाचार्यांच्या एकलव्याप्रमाणे छत्रपतींची जिवंत प्रतिमा डोळ्यांसमोर अशा स्वार्थीने आणावी आणि मग बघा काय होईल. लुबाडणूक करून मिळवलेली वस्तू जागेवरच हातातून गळून पडेल. अंगाचा थरकाप होऊन चड्ड्या ओल्या होतील असल्या कारभाऱ्यांच्या. मला वैयक्तिक कुणाबद्दल बोलायचं नाही, निस्पृह कारभाऱ्यांना तर अजिबातच नाही. पण आज काय झालंय, जसे कारभारी तसेच त्यांचे कार्यकर्ते आणि सेवक. म्हणतात ना, जशी वरमाई तसलंच वराड असणार. याला तुम्ही आम्ही अपवाद नाही. आता या साऱ्या गोष्टींचा बिमोड करून जनतेची लुबाडणूक आणि फसवणूक थांबून जनकल्याणासाठी आम्ही जनसमृद्धी पक्षाची स्थापना केली आहे. त्यास उदंड प्रतिसाद मिळाला आहे, पुढेही मिळत राहील. जिल्ह्यामध्ये आमदारकीसाठी म्हणून आमदारकीच्या 7 जागावर उमेदवार उभे करण्याचा आमचा मानस आहे. तरी भरघोस यशासाठी साऱ्यांनी प्रयत्न करावेत, यात साऱ्यांचेच कल्याण आहे. अशा प्रकारची पक्षाच्या कार्यकर्त्यांना चेतवणारी फरडा भाषणं होऊ लागली होती. भाषेवर जबरदस्त प्रभुत्व, चाणाक्ष अनाभ्यास वृत्ती, जबरदस्त व्यक्तिमत्व, अशा फरडा भाषणांनी पक्षाची आणि सयाजीरावांची ख्याती वाढत गेली होती. त्यातच निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी सरकारी बाबूंच्या पगारवाढीच्या कुठल्या तरी आयोगाची अंमलबजावणी करण्यासाठी कमिटी स्थापन झाली. त्याचं नियोजन करण्यात आलं होतं आणि सयाजीरावांना ही बातमी कळल्यापासून ते कमालीचे अस्वस्थ झाले होते. त्यांनी या सरकारी बाबूंच्या पगारवाढीच्या आयोगाला आक्षेप घेतला होता. त्यामुळं आयोगाचं कामही धीम्या गतीनं चाललं होतं. आमदारकीचा निवडणूक कार्यक्रम लागूपतूर आयोगाचं काम रखडलं होतं. अचानक एक दिवस आमदारकीची निवडणूक जाहीर झाल्याची बातमी आली. सयाजीचे कार्यकर्ते हा हा म्हणता जिल्ह्याच्या ठिकाणी गोळा झाले. अर्ज भरण्याच्या आणि आमदारकीसाठी शिलेदारांची निवड करण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी कार्यकर्त्यांची मिटिंग घेण्यात आली. आमदारकीसाठी 7ही खंदे निवडक शिलेदार निश्चित करण्यात आले. शिवगाव हे जिल्ह्याच्या मतदारसंघात येत असल्यामुळं तेथे सयाजीरावांची उमेदवारी निश्चित करण्यात आली. आमदारकीचा अर्ज भरायचा दिवस उजाडला. सयाजीरावांची श्रद्धा असल्यानं आपल्या गावाचं ग्रामदैवत शिवशंभोचा सापत्नीक आशीर्वाद घेऊन सयाजीने अर्ज भरायला सुरुवात केली. त्यानंतर इतर मतदारसंघात 6ही उमेदवारांचे अर्ज भरण्यात आले. प्रत्येक ठिकाणी विश्वासू माणसांचे अर्ज भरले गेले. छाननीमध्ये मूळचे 7ही उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले. प्रचारास प्रारंभ झाला. प्रत्येक तालुक्यात रोज 2-2 सभा होऊ लागल्या. सभेला उदंड प्रतिसाद मिळत होता. जिल्ह्यातल्या इतर 4-5 पक्षांनीही निवडणुकीत उडी घेतली होती. काही ठिकाणी दुरंगी तर काही ठिकाणी तिरंगी सामना रंगला होता. पण विरोधी पक्षाची मात्र दमछाक होत होती. कारण सयाजीनं 2 वर्षामागनंच जय्यत तयारी चालू केली होती. तालुक्यामध्ये इतर ठिकाणच्या सभा संपून आता जिल्ह्याच्या ठिकाणी मोठ्या सभेचं आयोजन केलं होतं. जिल्ह्याच्या लगत नियोजित विमानतळाच्या पडीक जागेत सभेचं ठिकाण निश्चित केलं होतं.
चांगलं लाखभर लोक मावतील अशी जागा निवडली होती. पक्षातले दिग्गज नेते त्या जोडीला अनेक महिला मंडळांच्या प्रमुखांनाही आमंत्रित केलं होतं. पमाच्या सहानुभूतीची प्रचिती या सभेमधून महिला मंडळाच्या अलोट गर्दीच्या उपस्थितीतून दिसणार होती. कारण आजच्या सभेसाठी सयाजीरावांची पत्नी पमादेवी हजर राहणार होती. सयाजीरावांची उच्च प्रतीची आणि अभ्यासू वृत्तीमधल्या भाषणातल्या गोडीची चव चाखण्यासाठी त्याच्या जोडीला पमादेवीच्या भेटीसाठी म्हणून आजच्या सभेला महिला वर्गाने प्रकर्षाने हजेरी लावली होती. आणि दुपारी 3च्या सुमारास मोठ्या मिरवणुकीनं ढोल ताशांच्या आणि लेझमाच्या गजरात पमादेवीसह सयाजीराव स्टेजवर दाखल झाले. त्यांच्या पक्षातले नेते, वक्ते, त्याचबरोबर काही शेतकरी संघटनेचे दिग्गज नेतेही सयाजीरावांच्या सभेमध्ये सामील झाले होते. त्याचबरोबर निवडणूक न लढवलेल्या पक्षातली सयाजीच्या विचाराशी सहमत असणारी काही दिग्गज मंडळीही सभेसाठी म्हणून स्टेजवर हजर झाली होती. समोर अलोट गर्दी उसळली होती. चांगलं 50 एकर जागेचं पटांगण माणसांनी त्याचबरोबर महिला मंडळासह इतर महिलांनी मैदान फुलून गेलं होतं. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून सयाजीरावांचे चाहते कार्यकर्ते त्यांच्या भाषणाचा आस्वाद घेण्यासाठी धावत आले होते. त्याचबरोबर परजिल्ह्यातूनही सयाजीरावांचे चाहते हजर झाले होते. दुपारी 3च्या सुमारास सभेला सुरुवात प्रचारसभेनिमित्तानं प्रचार गीतानं झाली. निवडक मुलामुलींनी स्वागतपर प्रचार गीत गायलं आणि सभेला सुरुवात झाली. प्रथम जिल्हा परिषदेचे अध्यक्ष ज्या झेडपीच्या दुसऱ्या पंचवार्षिकालाही निवडून आले ते शिवगावकर आनंदराव खोत यांनी स्वागतपर भाषणात पक्ष बांधणीपासून आजपर्यंतच्या सयाजीरावांच्या कर्तृत्व, वक्तृत्व आणि वागणुकीचा सारा इतिहास काही मिनिटातच मांडला. त्यामध्ये आनंदराव म्हणाले, सयाजीराव आज आपल्या मतदारसंघात आमदारकीची निवडणूक लढवित आहेत. त्यांच्या घराण्याला, त्यांच्यातल्या संस्काराला साजेसं वर्तन, वाडवडिलांपासून जनतेबद्दलचा कळवळा, त्याचबरोबर संयमाचा वारसा त्यांनी जपला आहे. त्यांच्या भाषणाची गोडी आणि आपुलकी वाटण्याचं मुख्य कारण म्हणजे भाषणातली मृदुलता होय. कारण ते तर कोणत्याही पक्षावर अथवा वैयक्तिक नेत्यावर किंवा कार्यकर्त्यावर किंचितसुद्धा आरोप किंवा गालबोट लावण्याचा प्रयत्न करीत नाहीत. त्यामुळं विरोधकांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना सयाजीराव आपलेसे वाटतात. सयाजीरावांबद्दल सर्वांना सहानुभूती वाटते. त्याचबरोबर सयाजीरावांनी पमासारख्या विधवा मुलीला त्यांनी आपलंसं करून पमाला पत्नीचा दर्जा देऊन एका महिलेला मानानं जीवन जगण्याची संधी दिली आहे. नाहीतर आज आपला समाज एखाद्या विधवेला काय प्रकारची वागणूक देतोय हे साऱ्यांना ठाऊकच आहे. त्याविषयी जास्त चर्चा न केलेलीच बरी. परंतु सयाजीरावांनी एक वेगळा आदर्श नक्कीच निर्माण केला आहे. एका उच्च कुळात आणि गर्भश्रीमंतीत जगणारा माणूस आज समाज उन्नतीसाठी जनसमृद्धी पक्षाची धुरा खांद्यावर घेऊन तुमच्यासमोर आमदारकीचा उमेदवार म्हणून आलेला आहे. तरी आपल्या पक्षाच्या वतीने आणि साऱ्या कार्यकर्त्यांच्या वतीने समोरच्या जनसमुदायाचं स्वागत करतो. त्याचबरोबरीनं सयाजीरावासह आमचा पक्ष जनकल्याणासाठी एक आगळी वेगळी मोहीम काढून एक नवा साऱ्यांनाच धक्का देणारा विषय आज या सभेच्या निमित्तानं मांडणार आहोत, असं सांगून आनंदरावांनी भाषण संपवलं. लाखोंच्या संख्येनं हजर असल्या समोरच्या जनसमुदायामध्ये एक क्षणभर स्तब्धता पसरली. सारी अवाक होऊन थांबली. सारी विचार करू लागली, सयाजीराव आता काय विषय मांडणार आहेत. दरम्यान स्टेजवरच्या 4-5 लोकांनी, त्यामध्ये शेतकरी संघटनेचे नेते, महिला मंडळाच्या प्रभारी संगीता सावंत यांचीही भाषणे झाली. तीही भाषणे ऐकण्याजोगी होती. पमानेही आपलं मनोगत थोडक्यात वर्णन करून सयाजीरावांच्या पक्षाला भरघोस यश मिळवून देण्याबद्दल गर्दीला अभिवादन करून सांगितलं. शेवटी सयाजीराव भाषणासाठी उभे राहिले. तशासमोर शिट्ट्या, टाळ्या, जय जयकार धुमधुमू लागला. दोन्ही हातांनी अभिवादन करीत समोरच्या अलोट गर्दीला शांत राहण्याबद्दल निवेदन करू लागले. यावर काही ठिकाणी अजून गोंधळ चालूच होता. तेवढ्यात सयाजीराव गरजले, अहो, आपण मर्द मराठी मावळे आहोत, कुणी आलते भलते आहोत का? यावर क्षणात शांतता पसरली आणि भाषणाला सुरुवात केली. बंधूंनो, भगिनींनो आणि मातांनो,
आज मी तुमच्यासमोर एका विधानसभेच्या मतदारसंघाचा आमदार म्हणून निवडणुकीला उभा आहे. निवडून आल्यानंतर मात्र मी तुमचा सोबती आणि सल्लागार म्हणून राहणार आहे. आमचा पक्ष एक नवीन पक्ष असला तरी आमच्या पक्षामध्ये तज्ज्ञ आणि अनुभवी लोकांचा भरणा आहे. निस्वार्थी, निधर्मी, त्याचबरोबर छत्रपती शिवरायांचा आदर्श नजरेसमोर ठेवून बाजीप्रभू, शिवा काशीद, तानाजी मालुसरे यांनी जशी जीवाची बाजी लावून स्वराज्य निर्मितीला ऊर्जित अवस्थेत आणण्यास मदत केली, तशी आज समोर बसलेली जनसमृद्धी पक्षाच्या शिलेदारांची फौज आज आपल्या मतदारसंघात परिणामी राज्यात स्वराज्य निर्माण केल्याशिवाय राहणार नाही. यानंतर 2 वर्षात कार्यकर्त्यांनी केलेलं कार्य, पक्षवाढीबाबत पक्षाच्या सहकार्यानं मार्गदर्शन, तसंच झेडपीच्या माध्यमातून पक्षानं आणि कार्यकर्त्यांनी संपूर्ण जिल्ह्यावर केलेली कामगिरी याबाबत थोडक्यात विषय विशद करून महत्त्वाच्या विषयाला हात घातला. ज्या विषयासाठी समोरची अलोट गर्दी आतुर झाली होती त्या विषयाची सुरुवात करीत ते म्हणाले, आज मी तुमच्यासमोर एक महत्त्वाचा एक नवीन विषय घेऊन आलो आहे. तर बंधूंनो, आज मी तुमच्या साऱ्यांच्या जिव्हाळ्याचा आणि पोटतिडकीचा विषय मांडणार आहे. त्यासाठी ताकदीनं त्याचा पाठपुरावा करणार आहे. विषय फार किचकट आहे. आज आपल्यासमोर सरकारी बाबूंचा पगारवाढीसाठी एक आयोग येऊ घातला आहे. या बाबू लोकांच्या पगारवाढीमुळे महागाई 4 पटीनं होणार आहे. कारण पगार वाढला की महागाई वाढते आणि महागाई वाढली की पगार वाढतोय. पण समोर बसलेल्या लाखो लोकांचा विचार व्हायला नको का? अहो, या सरकारी बाबू लोकांचा हुद्द्याचा आदेश का ते आईच्या पोटातून घेऊन आलेत का? कुणी जन्मतःच त्यांना आभाळातनं आदेश टाकलाय. बंधूंनो, माता भगिनींनो, या समोर बसल्या जनसमुदायातल्या माता, पिता, भगिनी, भाऊ, बहिणी याने आपल्या रक्ताचं पाणी करून, काबाड कष्ट करून, प्रपंचात अनेक आर्थिक हाल सोसून या बाबू लोकांच्या शिक्षणाला पैसा पुरवला आहे. आणि तेव्हाही बाबू लोक आज हुद्द्यावर जाऊन बसल्यात बघा. कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीनं आपापल्या परीनं मोल दिलं आहे. प्रत्येकानं घराच्या उद्धाराची आस धरून ह्या बाबू लोकांच्या शिक्षणाला पैसा पुरवला आहे. प्रसंगी रानं घाणवट टाकून, काही वेळा रानं विकून, त्याचबरोबर साऱ्या गावाचा रोजगार पत्करून या बाबू लोकांचं जीवन धन्य केलं आहे. पण हेच बाबू लोक आज घरच्या आईवडील, रोजगारी भावंड, आर्थिक हालाकीमुळं पतीकडून जाच, हेळसांड होऊन वैधव्याचं जीनं जगत असल्या आपल्यातल्याच काही माता भगिनी यांच्याकडे वळून बघायचं तर सोडाच, पण शहरात अलिशान फ्लॅट, बंगले घेऊन बायकापुरांसह खुशाल चेंडू जीवन जगत असल्याचा प्रत्यय आज साऱ्याने अनुभवला आहे. एक साऱ्यांनाच अवगत असलेला विषय म्हणून प्रश्न करतो. मला सांगा, एखाद्या एकत्र कुटुंबातल्या एखाद्या भावानं उद्योग व्यवसाय म्हणून फर्म काढली आणि त्यातून मिळवलेल्या संपत्तीमधून जमीन, जुमला, घर, बंगला खरेदी केला, तर अशा एकत्र कुटुंबातल्या संपत्तीवर या सरकारी बाबू म्हणणाऱ्यांचा सामुदायिक भाऊ हिस्सा असतो का नसतो? याचं उत्तर नक्कीच असतो असंच येईल. मग मला साऱ्याने एकमुखानं सांगा, या साऱ्या खुशाल चेंडू जीवन जगणाऱ्या बाबू लोकांचं हुद्द आणि त्यांची मिळकत ही वडिलार्जित आणि सामुदायिक इस्टेटीमधून उभा राहिली आहे का तिने आईच्या पोटातनं शिकून स्वतः कमावली? यावर समोरून एकच गलका चालू झाला. वडिलार्जित, वडिलार्जित असा आवाज दणाणला. माझा या बाबू लोकांच्या पगारवाढीवर आक्षेप नाही, पण माझी या आयोगाबाबतची पोटतिडीक असल्यानं आक्षेप असा आहे की आयुष्यभर ऊन, वारा, पाऊस, थंडी याची पर्वा न करता एक एक रुपयासाठी खस्ता खाणाऱ्या आणि जगायसाठी धडपडणाऱ्या भावंडाच्या बरोबरीनं वडिलांच्या स्थावर जंगम संपत्तीमध्ये हे बाबू लोक समान हिस्सा मागतात किंवा घेतात. मागतात कसली? आपल्या कायद्यानंच त्यांना भाऊ हिस्सा बहाल केला आहे. रोजगारी कष्टकरी भावंडांच्या बरोबरीनं समान हिश्शानं वाटप केलं जातं. त्यावेळेला नोकरीच्या किंवा डॉक्टर, वकिलीच्या उत्पन्नाचा भाग किंवा कमाईचा भाग कायद्यानं आणि समाजानं हे विचारात घेतलेला नाही. म्हणून आमच्या पक्षाचं याविषयी एकमत झालं आहे ते असं, या सरकारी, निमसरकारी, सहकारी क्षेत्रातल्या, मोठ्याल्या कंपनीतल्या, त्याचबरोबरीनं डॉक्टर, वकील, बुद्धिजीवी, व्यावसायिक ज्यांनी कुटुंबाच्या आणि त्यांच्या अद्याप दारिद्र्यात खितपट पडल्या समाजाच्या जीवावर हुद्दे मिळवलेत, अशा खुशाल चेंडू जीवन जगणाऱ्या बाबू लोकांच्या नोकरीतल्या
किंवा व्यवसायातल्या कमाईमध्ये वडिलार्जित हिस्सा समजला जाऊन नोकरीतला किंवा मासिक कमाईतला किमान 25% भाग हा त्यांचे कष्टकरी आईबाप आणि जर ते हयात नसतील तर त्यांची अद्याप हलाखीत आणि कष्टात जगणारी भावंडं यांच्या बँक खात्यावर या बाबू लोकांच्या पगाराबरोबरच किंवा मासिक उत्पन्नाबरोबरचं 25% दरमहा पैसा जमा व्हायची तरतूद झाली पाहिजे. आणि याची पूर्तता होईपर्यंत आम्ही व आमचे शिलेदार स्वस्थ बसणार नाहीत. या पुढं जाऊन या बाबू लोकांना विचारतो, अरे एकदा मागे वळून बघा. तुम्हाला मोठे करणारे आईबाप, भाऊ बहीण 18-20 दारिद्र्यात तुमच्या मत्तीची आस धरून स्वतःच्या घाणीत लोळणाऱ्या अर्भकाप्रमाणे दारिद्र्यात लोळत आहेत. माझ्या बोलण्याचा राग येईल तुम्हाला, पण परवा नाही. पण आमच्या पक्षाच्या धोरणाप्रमाणे गेलं तर तुमचेच लाखो बांधव आणि आईबापांना थोडासा का होईना दिलासा मिळेल आणि खारीचा वाटा दिल्याचं आत्मिक समाधान तुम्हा बाबू लोकांना मिळेल, याची मी खात्री देऊन सांगतोय. त्यामुळं काय होईल ठाऊक आहे सर्वांना. सीमेवरला जवानांना वगळता साऱ्या क्षेत्रातले अंदाजे 20 लाख बाबू लोक धरले तर या बाबू लोकांच्या हलाखीत आणि कष्टात जीवन जगणाऱ्या भावंडांच्या आज वरचेवर बंद पडणाऱ्या चुलीची धुराडी टायमाच्या टायमाला पेटल्याशिवाय राहणार नाहीत. त्यांची मुलं बाळं नीटनेटकी राहून सारा समाज सुखी होऊन या बाबू लोकांना धन्यवाद देतील. त्याचबरोबर गरिबी हटविण्याच्या सरकारी धोरणाला काही अंशी का होईना बळकटी येऊन सरकारचं ओझंही कमी होईल. आणि त्याचबरोबरीनं पुढच्या काळात आमचे शिलेदार जागरूक राहणार आहेत. उदाहरणादाखल सांगतोय, एखाद्या सिग्नलमध्ये एकेरी मार्ग तोडल्यानं कारवाई करून त्रास देण्याऐवजी सिग्नलजवळ उभा राहून समाजाला योग्य दिशेनं जाण्याचा मार्ग दाखवायसारखंच सत्कार्य आमचा पक्ष करणार आहे. यावर शिट्ट्या, टाळ्या आणि जय जयकारात सभा संपली. यानंतर तिसऱ्या दिवशी मतदान होऊन 8-10 दिवसात निकाल जाहीर झाला. काय आश्चर्य! जिल्ह्यामध्ये सयाजीरावांच्या जनसमृद्धी पक्षाला 7च्या 7ही जागावर यश मिळालं आणि पुढे सयाजीरावांसह त्यांचे सारे आमदार आणि कार्यकर्ते भाषणातील मुद्द्याच्या पूर्ततेचा पाठपुरावा करण्यासाठी कार्यकर्त्यांची एक फळी तयार करून शासनाबरोबर झगडत राहिले. इकडे सयाजीरावांची निवडणुकीची धामधूम चालू होती, पण तिकडं वसंताचं भलतंच चाललं होतं. वसंत आता पुरता जेरीस आला होता. नोकरीचा टाईम सोडला तर कधी एकदाची संध्याकाळ होती म्हणून नियमित घड्याळाकडे 6 वाजायची वाट बघत राहायचा. तरंगुस्तवर दारू ढोसून डुचमळत घराकडे जायचा. अचानक एक दिवस रात्रीच्या वेळी दारूच्या नशेत गाडीवरून घराकडे जाताना अज्ञात वाहनानं वसंताला ठोकर दिली. गाडी एकीकडं वसंता दुसरीकडं. डोक्याला जबर मार लागला. रात्री 10च्या सुमारास काही ओळखीच्या माणसांनी वसंताला जिल्ह्याच्या काळे डॉक्टरांच्या दवाखान्यात ॲडमिट केलं. वसंता बेशुद्ध अवस्थेतच होता. भळाभळा डोक्यातून रक्त वाहत होतं. ताबडतोब ओळखीच्या माणसांनी घरच्या मंडळींना बोलावून घेतलं. डॉक्टरने ताबडतोब उपचार सुरू केले. डोक्याचं स्कॅनिंग, एक्सरे इत्यादी तपासण्या घेतल्या. स्कॅनिंगमध्ये मेंदूला नकळत दुखापत झाल्याचं निदर्शनास आलं होतं. डॉक्टरांनी ताबडतोब वसंताच्या घरच्या मंडळींना ही बाब निदर्शनास आणून दिली. उर्मिलाचा हातपाय गार झालं. ती माटकन खालीच बसली. एरवी तोरा मिरवणारी उर्मिला आता मात्र दिरांच्या मत्तीसाठी धाय मोकलू लागली. पण काय, सख्खे भाऊ होते ते. त्यांनाही दया आल्याशिवाय राहिली नाही. लई नाही, पण थोडाफार का होईना हातभार लावला होता वसंतानं भावासनी. औषध आणून देणं, वसंताची संडास लघवी काढणं, त्याचं अंग वगैरे धुवून स्वच्छता ठेवणं असली कामं सदा आणि बिनू पाळीनं करीत होते. 10-15 दिवस उपचारानंतर वसंताला फ्लॅटवर नेण्यात आलं. उर्मिलेला वाटलं सुटलो एकदाची, पण दवाखान्याच्या धकाधकीत उर्मिला अगदी घाईला आली होती. पण वसंताला आता बरं वाटू लागलं. त्यामुळं तिनंही उसासा टाकला होता. मुलांची शाळेची तयारी, दवाखान्यात उसाबरला थांबलेल्यांचा डबा, आपली आवरावर उर्मिलेला असह्य झाली. एरवी ऐशारामात लोळणारी, नवऱ्याच्या पगाराच्या आणि वर कमाईच्या गुरमीत असणारी उर्मिला आता कोलमडली होती. गुबगुबीत पोतीची उर्मिला आता काळजीनं क्षीण झाल्यानं निरुत्साही झाली होती. 1 महिन्याच्या सुट्टीनंतर वसंत आता हिंडू फिरू लागला होता. डोक्याला इजा झाल्यानं डोकं मातूर वरचे वर दुखू लागलं.
त्यात भरीसभर म्हणजे वसंताची बोलताना जीभ घसरू लागली होती. कुठला तरी विषय बोलत असला तर भलताच विषय बोलू लागला. हे पाहून उर्मिला अधिकच खचत चालली. नोकरीच्या विषयी बोलू लागला असला तर एकदम मध्येच गावाकडचा विषय. असा दिनक्रम अपघातापासून 2-3 महिने चालू होता. यावर काळे डॉक्टरांकडे वरचेवर ट्रीटमेंट होत राहिली, पण त्यांचाही काही इलाज चालत नव्हता. निदान लागत नव्हतं. असं 4 महिने चाललं. त्यातच एक दिवस वसंता बेशुद्ध पडला. पुण्याच्या मोठ्या दवाखान्यात ॲडमिट करण्याचा सल्ला काळे डॉक्टरांनी दिला. त्यामुळं पुण्याला लागलीच न्यायची तयारी केली. आत्ता मात्र उर्मिलांना आपली पोरं थोड्या दिवसासाठी शिवगावला आजीच्या घरी सोडली. पोरंही आता बढती झाली होती. शिवगावातनं एसटीनं ये जा करण्यासारखी झाली होती. सदा आणि बिनूची पोरंही मोठी झाली होती. सारी एकमेकाला लागून जिव्हाळ्यानं राहू लागली. वसंताला पुण्याच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायचं ठरलं. सोबत बिनू, उर्मिला आणि बिनूची पत्नी मत्तीला होतीच. बिनूनंही आता मोटरसायकल घेतली होती. काळे डॉक्टरांनी डिस्चार्ज दिला. पुण्याच्या गाडीची व्यवस्था करून बिनूनं शिवगाव गाठलं. घरातनं 4-7 दिवसांचा कपडा लत्ता आणि त्याबरोबरच पैसे अडक्याची व्यवस्था करून लगोलग काळे डॉक्टरांचा दवाखाना गाठला. ताबडतोब पेशंटला पुण्याला हलवण्यात आलं. तिथं तज्ज्ञ डॉक्टरांची सर्व तपासणी झाली. 6-7 लाख रुपये खर्च येईल असं डॉक्टरांकडून सांगण्यात आलं. बिनूनं सोबत नेलेल्या लाखभर रुपयामध्ये प्राथमिक उपचार सुरू झाले. पुढील खर्चासाठी उर्मिलानं तजवीज केली. जिल्ह्याच्या ठिकाणचा फ्लॅट विक्रीस काढला. 15-1 लाखाला फ्लॅटची विक्री केली. 2 दिवसात दवाखान्याच्या पैशाची तजवीज केली. दरम्यान उपचार चालूच होते. किरकोळ इजा असल्यामुळे उपचारात तज्ज्ञ डॉक्टरांना महागडी औषधं, यामुळे वसंताच्या प्रकृतीत सुधारणा होत राहिली. चांगलं 3 आठवडं दवाखान्यात राहावं लागलं. उर्मिलाबरोबर बिनू अहोरात्र वसंताची सेवा शुश्रूषा करीत होते. अधूनमधून सदाही ये जा करीत होता. सद्वर्तनी आणि अध्यात्माची कास धरून जीवन जगल्या अन्नाची पुण्याई, सत्यानानं कष्टानं हालापेष्टा सोसून उभा केलेल्या डोलाऱ्याची मालकीन शेवंताचा आशीर्वाद कामी आला होता. वसंता आजारातून पूर्ण बरा झाला होता. वसंता आजारातून पूर्ण बरा झाल्यानंतर त्याला आता शिवगावातच आणण्यात आलं होतं. फ्लॅट विकला गेल्याचं वसंताला सांगितलं. त्यानंही त्याबाबत नाराजी व्यक्त केली नाही. उलट ग्रामीण जीवनाचा ओढा असलेला वसंता आता गावाकडेच राहू लागला. उर्मिलानंही दवाखान्यातनं घरी पोचल्यावर शेवंताचं पाय धरलं आणि तिच्या गळ्यात पडून, आईच्या गळ्यात पडून जशी लेक रडते तशी रडू लागली. म्हणाली, आई, चुकलं माझंच. हे कोरपणानं आणि तालेवारानं वागलो मी तुमच्या सगळ्यांशी. मात्र आता अंतर पडू द्यायची नाही. दिरांच्या सहकार्याची साथ नसती तर मी आज बोडकं कपाळ घेऊन 2 पोरं वडत हिंडले असते दारोदार. यावर शेवंतानंही समजावलं, आपलंच माणूस उपयोगाला येतोय बघ. परकी ती परकीच असत्यात. पैसा म्हटलीस तर लई वाईट गोष्ट आहे. आलेल्या पैशाला आणि लक्ष्मीला भंजून खाल्लं तरच हे जीवन आहे. नाहीतर वसंतासारखी गत होती ह्या माणसांची. आणि आता झालं गेलं इसरून जावा. पुन्हा एकोप्यानं वागा. आता बाजूला बंगला बांधलाय ना मग, तुम्ही त्यातच राहावा जावा. सोप्यात बसल्या वसंतासह कुटुंबातल्या साऱ्यासनी सल्ला देत समजूत काढत होती शेवंता. मी काय आता 4 दिवसांची सोबती आहे. तुम्ही सगळ्यांनी एकोप्यानं राहिला तर तुमचं बी कल्याण होईल. तुमच्याबरोबर या दोन्ही भावंडांचंही कल्याण होईल बघा. आईचं विचार वसंतासह साऱ्यांनाच पटत होतं. अशातच वसंतानं विषय काढला. किती रुपयाला फ्लॅट विकला ग उर्मिला? यावर उर्मिला म्हणाली, 15 लाखाला विकला बघा फ्लॅट. सारा दवाखान्याचा खर्च भागवून 4-5 लाख राहत्यात बघा माझ्याकडं. ते देऊन टाकू का तुमच्याकडं? नको, असं कर, सयाजीरावासनी बोलवून घ्या आणि मळ्याच्या अर्ध्या एकर इकलेल्या जमिनीचं आजच्या दराप्रमाणे काय होतील ते पैसे सयाजीला देऊन टाका. आणि काय कमी पडलंच तर सारे मिळून घालू आणि सयाजीला इकलेलं मळ्याचं रान परत घेऊ आपण.
उर्मिलासह बिनू आणि सदालाही वसंताचं हे म्हणणं पटलं होतं. त्यांचं बोलणं चाललं होतं. एवढ्यात वसंताला भेटायला पमासह सयाजी दारात आले. साऱ्यांचा एकोपा बघून पमा आणि सयाजी मनोमन आनंदित झाले. दवाखान्यातील उपचार, पैशाची व्यवस्था, इकडच्या तिकडच्या गप्पा, विषय हे सारं बघून धूर्त सयाजीनं विषय काढला. म्हणाला, आता असं करा, 4-5 वर्षापूर्वी मळ्यातली अर्ध्या एकराची पट्टी मी घेतली होती. त्या टायमाला तुमच्या सोयीसाठी मी पैसे भागवले होते. रान बाहेर विकलं तर पुन्हा मिळायचं नाही या इराद्यानंच मी घेतलं होतं. त्या टायमाला 4 लाख रुपये मी भागवले होते. घाणवट समजा नाहीतर काय पण समजा जावा, साऱ्यात मिळून मला 4 लाख रुपये द्या जावा. यावर वसंता म्हणाला, अरे सयाजी दादा, असं कसं म्हणतोयस? आजचा दर काय तोच राहिलाय होई? यावर बिनू आणि सदानेही वसंताच्या म्हणण्याला मान्यता दिली. म्हणजे मला काय परक समजायला लागलाय की काय? यावर सारी खजील झाली. शेवटी सयाजीनं 4 लाख रुपये घेऊन मळा उलटून खरेदी करून देण्याचं ठरवलं. पमा, बिनूची आणि सदाची बायको उर्मिला साऱ्यानेच मिळून गोडधोड स्वयंपाक केला. सयाजीराव आणि वसंतासोबत भोजनाचा आस्वाद घेतला. सयाजी सासूबाईंना म्हणाला, बघा आई, नेहमीचं जेवण आणि आजचं जेवण यात काय फरक आहे बघा. आजच्या जेवणाला काय गोडी वेगळीच आहे. यावर वसंताच्या चेहऱ्यावर आनंदाच्या छटा उमटल्या. वसंतानंही सयाजीच्या बोलण्याला दुजोरा देत म्हणाला, खरंच पमा, आजच्या जेवणाला न्यारीच चव आल्या बघ. यावर शेवंताही सदगदित झाली. मनात म्हणाली, आज धन्य असाय पाहिजे होतं, पण नियती पुढं कुणाचं काय बी चालत नाही. यावर सयाजी पमाला म्हणाला, मी आधीच सांगितलेलं होतं, वसंताच्या बाबतीत नियतीच काय ते ठरवलं म्हणून. यावर पमानंही मान हलवून होकार दिला. वसंतानं आता मात्र गावातनंच नोकरीवर येणं जाणं चालू ठेवलं. भावंडासह आणि आईच्या आजारपणावर बारीक लक्ष ठेवून मोरलं कामकाज सांभाळत होता. आता दारू आणि जुगारापासून पूर्ण मुक्त झाला होता वसंता. सदासाठी आता असलेलं स्टेशनरी खोकं काढून मोकळ्या जागेतल्या बंगल्याला लागून बांधीव मोठं दुकान घालून दिलं होतं. वसंताची पोरंही आता टणक झाल्यानं शिवगावातनं जिल्ह्याच्या शाळेत येऊन जाऊन करीत होती. कधीकधी वसंता पोरांना नोकरीवर जातेवेळी घेऊन जायचा. असा एक वेगळा माहोल तयार झाला होता वसंताच्या आयुष्यात. वसंताला ग्रामीण जीवनातील गोडी पुन्ह्यांदा निर्माण झाली होती. येरवाळी तांबडं फुटाला आंघोळीच्या पाण्याची आणि स्वयंपाकाची पेटवलेली चुलीची धुराडी, कोंबड्यांची बांग, सकाळी रामाच्या पारी शंभू महादेवाच्या मंदिरातला सागवानी घाडाच्या घंटेचा ठाण ठाण नेणारा नाद, रानामाळात लगबगीनं जाण्यासाठी शेतकऱ्यांची, शेतमजुरांची आणि त्यांच्या बायांची लगबग, टिंगलटवाळी करीत आणि हातुप्यासनी शेंबूड पुसीत आणि त्यातली काही रडत शाळेला जाणारी लहान मोठी पोरं, पाळीव चराऊ रानगुरांचा आणि बैलगाड्यांचा येणारा खाडखाड आवाज, दुपारची निरव शांतता, सायंकाळी पुन्हा स्वयंपाकासाठी पेटलेल्या चुलीची धुराडी, सायंकाळी झेंडा चौकात थकून आल्यानंतर इसावा घेणारी गप्पा गोष्टीत रमणारी कष्टकरी शिवगावकर मंडळी, सायंकाळी शाळा सुटल्यानंतर पोरांचा गलका, त्याचबरोबरीनं वड्याकाठच्या मळ्यातनं येणारा पक्व झालेल्या पिकांचा सुगंध, निसर्गाचा आल्हाददायक गारवा, आयाबायांची सांजवात आणि अतिकष्टानं थकलेला कष्टकरी शेतकरी शेतमजुरांना रात्री 9 वाजताच्या अंधारानं कवेत घेऊन गडप केलेलं शिवगाव. आणि या साऱ्या गोष्टी वसंताला पुन्ह्यांदा आपल्याशा वाटू लागल्या होत्या. आणि शिवगावच्या गावकुशीत पुन्ह्यांदा एकरूप झाला होता भावशांनाचा वसंता. धन्यवाद. लेखक M.B. तोडकर यांच्या गावकूस या कादंबरीच्या अभिवाचनाची सांगता होत आहे. पुन्हा भेटूया एका नवीन कादंबरीच्या अभिवाचनासह. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा. आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.